शिकाऱ्याने हरणीच्या हृदयाचा वेध धरला आणि बाण सोडणार तोच ती हरणी मनुष्यवाणीने बोलू लागली, व्याधा, माझी काय चूक आहे, काय अपराध आहे माझा, आणि मी निष्पाप असताना तुम्हाला का मारत आहेस? माझ्या पोटामध्ये एक बाळ वाढत आहे आणि एका गर्भिणीला मारल्यानंतर किती पाप लागतं तुला माहिती आहे का? आणि एवढं पाप तू तुझ्या माथ्यावरती का घेत आहेस? हरणी मनुष्य रूपाने बोलत आहे. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं, एक हरिणी मनुष्य रूपाने बोलत आहे. त्यावेळी शिकारी म्हणतो, बाई, कोण आहेस तू आणि तू मनुष्यवाणीनं मला कसं काय बोलू शकतेस? म्हणजे हे आश्चर्य असं मी पहिल्यांदा पाहतोय. त्यावेळी ती हरणी म्हणते, मी स्वर्गीची अप्सरा, समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं मी एक रत्न आहे आणि भगवंताचा श्राप लागल्यामुळे मला या पृथ्वी तलावरती शाप भोगीत मी या पृथ्वी तलावरती फिरत आहे. कोण आहे ही हरणी? शिकाऱ्याला मनुष्यवाणीने बोलत आहे. आणि त्या हरणीला बाण मारत असताना त्या हरिणीला कसं कळालं की शिकारी आपल्यावरती बाण ओढून उभा आहे आणि काही क्षणार्धामध्ये आपला प्राण जाणार आहे? कसं ज्ञान झालं त्या हरिणीला? काय आहे याबद्दलची कथा जाणून घेऊया शिवलीलामृताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्ष्यमामृतात्. वसुदेवसुतं देवं कंसाचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कायमाजीवानि मानेल संता रंगवो चित्ता पोलिया एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो
निशाचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडो पुण्यराशी नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे। नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते। श्री गणेशाय नमः। जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण। नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रये। संकेते अथवा हस्ये करुण भलत्यामिसे घडो शिवस्मरण। न कळता परिसासी लोह जान संगटता स्वर्ण करिकी। न कळता प्राशिले अमृत परी अमर करी कियता यथार्थ। औषधीनेनता भक्षेत परिरोग सत्य हरिकी। शुष्क तृण पर्वत अद्भुत नेनता बाळक कस्मात। अग्निस्फुलिंग टाकीत परिभस्म यथार्थ करीके। तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन। अथवा विनोदे करोन शिवस्मरण घडका। हे का व्यर्थ हा फोडिती शिव शिव नामे रडती।
अरे काहे उगे न रहाती, हर हर गर्जती वेळो वेळा. शिवनामाचा करी ते कोलाळ, माझे उठविले शिव शिव म्हणता वेळोवेळ काय येते यांच्या हातात. ऐसी हेळना करी क्षणोक्षणी, परी उमा वल्लभ नाम नये वदनी, पुत्र कन्या नामे करुणी, शिवस्मरण घडो का. सारे ग पध सा साध प ग रे सा रा रे रा रा. रामकृष्ण हरी. अतिशय गोड असणारा शिवरंजनी राग, या रागामध्ये एकदा गेल्यानंतर बाहेर यावंसच वाटत नाही. भगवंताच्या नामाचा महिमा किती गोड आहे. पवित्र अशा शिवलीलामृत ग्रंथाचा आपण श्रवण करत आहात. शिवलीलामृताचा अध्याय 2 पाहत आहोत. खरं सांगू, एका एका अध्यायाला 10 घंटे सुद्धा पुरायचे नाही. तो 1-1.5 घंट्यामध्ये एवढं वर्णन कसं कव्हर करायचं. श्री गणेशाला वंदन करू. ग्रंथ करते ग्रंथाला निवेदन करायला सुरुवात केलेली आहे. ज्या घरामध्ये सदा सर्व काळ शिवनाम आहे, भगवंताच्या नामाचं नामस्मरण आहे, शिव 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 शिव, त्या घरामध्ये भांडण तंटा, रोग व्यथा, दुःख, दारिद्र्य या गोष्टी येणारच नाही. ज्या घरी एखादा सुद्धा नामधारक आहे ना, एक नामधारक, त्या घरामध्ये कुठलंच विघ्न येणार नाही. आपल्या नशिबामध्ये आपल्या कर्माचे जे भोग आहे ते तर भोगावेच लागतील, परंतु भगवंताच्या नामामधून या तापांची जी दाहकता आहे ती दाहकता शीतळ होते आणि दाहकता शीतलता प्रदान करते. गोड असं आमच्या भगवंताचं नाम आहे. कसंही घ्या, तुमच्यावर नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्वे. संकट येणार नाहीत, विघ्न येणार नाहीत. उठता बसता दळता कांडता भांडता शिव शिव हर 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 भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही संकेते घेतलं किंवा हास्य विनोदानं जरी घेतलं, भलत्या मिसे घडो शिवस्मरण. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस कळत लागू द्या किंवा न कळत लागला तरी त्या लोखंडाचं सोनं करतोच, त्याप्रमाणे आमच्या चक्रवर्तीचं नाम आहे शिव भोळा चक्रवर्ती. अतिशय भोळा असणार आमचा महादेव. एखाद्यानं मनाभावामधून जरी नाव घेतलं किंवा हास्य विनोदानं जरी घेतलं
किंवा चेष्टा मस्करी करत करत जरी आमच्या भगवंताचं नाम घेतलं, सहज प्राणी मुक्त होऊन जातो. भगवंत कसा आहे? जे त्रिविध ताप आहे त्या तापाची दाहकता या भगवंताच्या नामस्मरणाने शांत होते. एखाद्यानं न कळत जर अमृत प्राशन केलं तर न कळत सुद्धा प्राशन केलेलं अमृत त्याला अमर केल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथकर्ते उपमा देऊन सांगतात, आणि औषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरी. न जाणता किंवा नकळत जरी औषधी खाल्ल्या तरी शरीरामधला असणारा रोग त्या कमी करून टाकतात. त्याप्रमाणे एखादा शुष्क तृण पर्वत अद्भुत आहे आणि त्या अद्भुत पर्वतामध्ये नेनता बाळक अकस्मात अग्निस्फुल्लिंग टाकीत. बाळक लहान आहे. एखाद्या दुष्टानं जर त्या अग्नीच्या शुष्क काष्टामध्ये जर बाळाला टाकलं तर त्या अग्नीला काय माहिती आहे हा लहान बाळ आहे, याचा अपराध आहे किंवा नाही. तो ज्याप्रमाणे त्या बाळकाला भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे तैसे न कळता घडे शिवस्मरण. नकळत जर तुमच्या या देहानं, तुमच्या या मुखातून जर शिव 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 असं जर नामस्मरण नकळत जर घडलं तरी म्हणले सकळ दोष हरण, संपूर्ण दोषाचं तुमच्या हरण होईल. एवढंच नाही, अनेक जण म्हणतात, अरे म्हणले काय येड लागले का रे म्हणले ह्या मंदिरावरच्या लोकायला सारखं शिव 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 म्हणून उग नरड ओढून घेऊन येत म्हणले. काय भेटला रे म्हणले यांना देवाचं नामस्मरण करून? काय होणार आहे म्हणले देवाचं नामस्मरण करून? असे म्हणणारे सुद्धा काय भेटतंय म्हणले हरिहर हर हर गरजती वेळोवेळा. का बरं गबसत नसतील म्हणलं आहे. जे दुष्ट आहेत, जे अधम आहेत, जे चांडाळ आहेत, ते असं म्हणतात सुंदर अशा भगवंताचं नामसंकीर्तन सुरू आहे, सुंदर अशा भगवंताचा गोड नामाचा गजर सुरू आहे. परंतु या दुष्टांच्या कानावरती पडल्यावर ते काय म्हणतात, काय किरकिर लावले रे हे, आवाज बी कमी करणार. काय भेटला यांना या भगवंताच्या नामात. शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ. कोल्हाळ करून टाकले म्हणले भगवंताच्या या शिवाच्या नामाचा. कपाळ उठून गेले म्हणले, डोसक माझं पार बधीर होऊन गेले म्हणले, सकाळपासून ऐकू लागला होते. असे सुद्धा म्हणणारे काही आहेत. शिव शिव म्हणता वेळ वेळ काय येते यांच्या हातात, काय लागते म्हणले यांच्या हाताला. त्या अधमांना, त्या पापी लोकांना काय माहिती आहे आमच्या भगवंताच्या नामामध्ये काय शीतळता आहे. आणि त्या नामाची गोडी ज्या धारकाला, नामधारकाला माहिती आहे तोच जाणू शकतो या नामस्मरणामध्ये किती समाधान आहे. परंतु एखाद्यानं हेळना करण्यासाठी जरी भगवंताचं आमच्या नाम घेतलं तरी त्याला मुक्ती देतो, मुक्तीप्रदाता असा आमचा शिव भोळा आहे. आणि एखाद्यानं जर मनोभावानं जर घेतलं तर म्हणले साक्षात भगवान शंकर, भगवान शंकरावरती त्याच्या नामाचं ऋण चढेल. काय होतं, नामधारकाने नामयज्ञ जर केला तर देवावरती ऋण तयार होतं. देव कोण्या ना कोण्या प्रयत्नाने, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते देव ऋण ठेवून घेत नाही. स्वतः भक्ता समित प्रगट होतो आणि म्हणतो काय पाहिजे बाळा. अहो, न जाणता सगळं आमच्या भगवंताला कळतं. त्याच्यापासून काही गोष्टी लपून नाही आहेत.
सगळ्या गोष्टी आमच्या भगवंतांना ठाऊक आहे. आपल्या भक्ताच्या मनामध्ये, आपल्या भक्ताच्या घरी असलेलं दुःख त्या भगवंताला कळणार नाही का? संसारामधले लोक भगवंताच्या देवळामध्ये जातात, देवा माझं कल्याण कर, माझ्या घरी मुक्ती, धन, ऐश्वर्य, संपदा सदा नांदू दे. अरे बाबा, तुझ्या पदरामध्ये आधी पुण्य तरी प्राप्त होऊ दे, तुझ्या हातून आधी दान धर्म घडू दे, पुण्याचा संचय होऊ दे, मग देवाला मागितलं तर एखादी वेळेस फळाला येईल. परंतु आपल्याच पदरामध्ये पुण्याचा संचय नाही. भगवंताला मागतो, देवा मला सुखी ठेव. कसं शक्य आहे? मनामध्ये शुद्ध भाव धरून तुमच्या अंतःकरणामध्ये जी भगवंताविषयी असणारी जी गोडी आहे, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हो, भगवंत तुमचा भाव पाहतो. 10 रुपये दान पेटीत टाकता आणि लाखो रुपयाचं मागणं मागता, भगवंत कसा प्रसन्न होईल, कसा देईल? भगवंताचं नामस्मरण, निष्काम भक्ती करा. निष्काम, काही मनामध्ये इच्छा नाही. त्या भगवंताला सगळं कळतं. हो, सगळं जाणून आहे तो भगवंत. निष्काम भक्ती करा भगवंताची, सगळं देईल तुम्हाला. न मागता भगवंत देईल. असा हा आमचा शिवभोळा गोड असं वर्णन ग्रंथ करते करत आहात. महाशिवरात्रीचा पर्व आहे किंवा एकादशीचा पर्व आहे, त्यावेळी उपवास करा, जागरण करा, भगवंताचं नाम स्मरण करा. होय बोहरी महत पापा, तुमच्या पापाची बोहरी होईल. त्या दिवशी बिल्वदळ घ्या, शिवाचं अर्चन करा, तुमच्या सहस्त्र जन्मीचे पाप भस्म होऊन जातील. नित्य बिल्वदळे शिवासी वाहात, त्या एवढा नाही पुण्यवंत. तो तरेल हे नवल नव्हे सत्य, त्याच्या दर्शने बहुत तरते. काय वर्णन सांगितलेलं आहे. एखादा जर साधक दररोज महादेवाला बेलपत्र जर वाहत असेल का, त्याच्या एवढा पुण्यवंत कोणीच नाही. अहो, तो तरुण जाईल का महाराज? अहो नव्हे नव्हे, तो तर तरुण जाईलच, परंतु त्याच दर्शन ज्याला घडेल, त्याचं दर्शन ज्याला लाभेल, तो सुद्धा तरुण जाईल. एवढा आमच्या भगवंताचा महिमा आहे. बिल्वदळ भगवंताला अर्पण केल्याचा महिमा आहे. प्रातकाली घेता शिवदर्शन, यामिनीचे पाप जाय जळून, पूर्वजन्मीचे दोष गहन, माध्यानी दर्शन घेता नरते. सांसारिक जीव आहेत, प्रत्येकाच्या मागे आपापले काम धंदे, संसारामध्ये अडकलेले, आपल्या पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही या ठिकाणी व्यवसाय करावा लागतो. परंतु सकाळी आपल्या नोकरीसाठी, आपल्या जॉबसाठी निघालेले असताना 5 मिनिट वेळ काढून भगवंताच्या देवळामध्ये जावं, देवाचं दर्शन घ्यावं आणि मनोभावे देवाला वंदन करून एक क्षणभर जरी थांबलात, आपल्या पाठीमागे गडबड असेल, प्रातकाळी जर भगवंताचं, महादेवाचं जर दर्शन घेतलं तर त्याच्या पूर्वजन्मीचे पाप जळून जातात. शिवरात्रीचा महिमा परण, यामिनीचे पाप जाय जळून, पूर्वजन्मीचे दोष गहन, माध्यानी दर्शन घेताना. आणि दुपारी भगवंताचं दर्शन घेतलं असता पूर्वजन्मीचे दोष जळून जातात. संध्याकाळी भगवंताचं, शिवाचं दर्शन घेतलं असता, महादेवाचं दर्शन घेतलं असता, सप्तजन्मीचे पाप होय भस्म. आणि त्यामध्ये शिवरात्रीच्या दिवशी दर्शन घेतल्यावर म्हणले दुग्ध शर्करा योग, त्याच्या पुण्याला गणनाच नाही म्हणले. एवढा पुण्योदय त्याच्या पदरामध्ये होईल. शिवरात्री आधीच पुण्य दिवस,
त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्याच पुण्यासी पार नाही. शिवरात्री अगोदरच पुण्य दिवस आहे आणि त्याही वरी महादेवाचं जर पूजन झालं, जागरण जर झालं, त्रिकाळ पूजा झाली आणि रुद्रघोष जर झाला, अहो त्याच्या पुण्यासी पार नाही. ग्रंथकर्ते गोड निवेदन करत आहे. वसिष्ठ, विश्वामित्रादी मुनीश्वर, सुरगण गंधर्व किन्नर, सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करीत आहेत. पवित्र असणार शिवरात्रीचं व्रत कोण कोण करत? सिद्ध, देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळेच्या सगळे शिवरात्रीचं व्रत करतात. आणि त्याविषयीची गोड अशी कथा शौनक आदी ऋषींना सूतजी सांगत आहेत. तरी मासा माझी माघ मास, ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष, त्याही माझी कृष्ण चतुर्दशीस, मुख्य शिवरात्र जाणी जय. गोड अशी कथा सूतजी सांगत आहेत. संपूर्ण महिन्यामध्ये पवित्र असणारा माघ महिना आणि कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी मुख्य शिवरात्र, त्या दिवशी काय झालं? या सुंदर अशा पर्वावरती एका व्याधाची कथा आलेली आहे. शिवलीलामृत ग्रंथ अतिशय गोड आहे आणि या व्याधाची कथा श्रोते हो ध्यान देऊन ऐका. विंध्याद्रिव्यासी एक व्याध, मृग पक्षी घातक परमसी निषिद्ध, महानिर्दय हिंसक निषाद, केले अपराध बहुतेने. आणि एक पारधी अतिशय पापिष्ट असणारा दररोज वनामध्ये जाऊन प्राण्याची शिकार करायची आणि प्राण्याला मारून आपली उपजीविका भागवायची. एक गोष्ट सांगू, तुम्ही जर दुसऱ्या जीवाला कष्ट होऊन जर स्वतः जर खात असाल का, त्या जीवाला मांस जर भक्षण करत असाल का, तर त्या जीवाच्या ज्या पीडा आहेत, ज्या वेदना आहेत, त्या वेदना, त्याचा श्राप तुम्हाला कधीच शांतीचं जीवन जगू देणार नाही. महत्पापी असणारा पारधी विंध्य पर्वतावरचा दररोज शिकार करायचा, प्राण्याला मारायचा आणि पापाने उन्मत्त झालेला हा पारधी धनुष्यबाण घेऊन इकडे पारधीस चालीला दुराचारी, पाशवागुरा कक्षीशी तरी कवच लेत हरित वर्ण. हातामध्ये धनुष्यबाण घेतला, शिकारीसाठी अजून काही शस्त्र घेतले आणि पारधी आता शिकार करावं म्हणून शिकारीसाठी निघालेला आहे. शिवरात्रीचा पवित्र असा दिवस होता. चहूकडून यात्रा आलेली होती आणि शिव मंदिराजवळ तो पारधी पोहोचलेला आहे. त्या मंदिराला कशी शोभा आणली होती? शोभा आणली कैलासाची. जसं कैलासामध्ये कैलास कसा शोभवंत आहे, त्याप्रमाणे त्या मंदिराला कैलासाची शोभा आणलेली होती. देवालय सगळं झळकत होत. गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्न जडित कळस तळपताते. भगवंताच्या मंदिराचे कळस चमचम चमचम चमकत होते आणि मध्ये शिवलिंग स्थापन केलेलं होतं. भक्त पूजा करत होते. कोणी अभिषेक करत आहे, कोणी पाणी घालत आहे, कोणी बिल्वदळ अर्पण करत आहे, कोणी पुष्प अर्पण करत आहे, कोणी हर 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 महादेव, कोणी भगवंताच्या
नामघोष करत आहे, कोणी टाळ वाजवत आहे, कोणी मृदंग वाजवत आहे, कोणी चिपळ्या वाजवत आहे, कोणी आनंदाने नाचत आहे, कोणी बागडत आहे. सुंदर असं वातावरण भगवंताच्या त्या मंदिराच्या परिसरामध्ये आहे. भक्त पूजा करीत होते. अभिषेक धार अभंग विप्रधरित रुद्र घोष एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करी विश्व कीर्तन श्रोते कर टाळी वाजवन हर हर शब्दे घोष करी. भगवंताच्या नामाचा जय घोष सुरू आहे. घंट्या वाजत आहेत भगवंताच्या मंदिरामध्ये आणि तो पवित्र असा जय घोष त्या परिसरामध्ये सुरू आहे, दुमदुमून गेलेला आहे. हरिहराच्या हर 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 भगवंताच्या नामाचा जय घोष त्या परिसरामध्ये दुमदुम गेलेला आहे. नाना परिमळ द्रव्य सुवासतेने दशदिशा दुमिदुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जय जय घोष घंटारव. नाना परिमळ, कोणी धूप लावलेला आहे, कोणी दीप लावलेला आहे, कोणी कोणत्या प्रकारची अगरबत्ती, कोणी चंदन, कोणी जाई जुई केवडा मोगरा चंपा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्यांचा धूप दीपांचा सुगंध त्या मंदिराच्या परिसरामध्ये दरवळत आहे. वाद्य वाजवित आहेत आणि भक्त आनंदाने नाचत आहेत. हर हर महादेव हर हर महादेव. भगवंताच्या नामाचा जय घोष त्या मंदिराच्या परिसरामध्ये सुरू आहे. तो सगळा असा गोड सोहळा सुरू आहे आणि त्या गोड सोहळ्यामध्ये आता ह्याला या भगवंताच्या नामाची गोडीच नाही. तो व्याध त्या ठिकाणी आला, तो पारधी आला आणि तो पारधी काय म्हणतो, हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य व्यर्थ काय नासन आत दगड बाहेर पाषाण देवपण काय मूर्ख आहेत म्हणले लोक. एवढं द्रव्य या देवासाठी अर्पण करलालेत म्हणले, सगळ्या पैशाचा नाश आहे म्हणले. आणि काय म्हणले, मध्ये एक दगड ठेवलेला आहे आणि बाहेर एक पाषाण आहे. काय फायदा आहे म्हणले, काय अर्थ आहे एवढं द्रव्याचा या नाश करून. कशाचं देवपण आहे इथं म्हणले. सगळा या ठिकाणी पाखंड सुरू आहे. तो पारधी विचार करत आहे. उत्तम अन्न सांडोन व्यर्थ का करीती उपोषण आयसिया चेष्टा करीत तेथून कानना प्रती जातसे. येडे आहेत म्हणले लोक सगळे. उगच्या उगच पैशाचा नासधूस चालू आहे म्हणले. कशाचा दगडाला या देव पण आहे म्हणले. पंचपक्वान खायचे दिले सोडून म्हणले आणि उपोषण करत बसलेच म्हणले. कशाचा आलाय उपवासन तापास म्हणले, खाऊन बंब राहायचं. तर पारधी विचार करतोय आणि या सगळ्या आनंदाचा जयघोष चालू असलेल्या वातावरणामध्ये सगळ्यांची चेष्टा करून तो पारधी शिकार करण्यासाठी निघालेला आहे. भगवंताच्या नामाचा वारंवार जय जयकार सुरू आहे आणि त्याने ते शब्द कानावरती पडले. सहवास का लाभावा भगवंताचा, संताचा, चांगल्या माणसाचा कशासाठी लाभावा, ह्या गोष्टीसाठी. कारण क्षणभर सुद्धा कानावर पडलेलं भगवंताचं नाम तुमचं जीवन कसं तारून टाकल. ऐका पुढे. आणि लोकाचा तो हर 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 महादेव चा गजर ऐकला आणि म्हणला, जात जात हर हर म्हणाले. म्हणला हर 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 म्हणाले म्हणला. आणि त्याच्या जिभेला वेद लागला. कशाचा? हर हर शब्दाचा. अहो, आमच्या भगवंताचं नामच असं गोड आहे. आणि सहज सव्य घालून शिवमंदिर घोरे कातार प्रवेशला आणि शिव नामाचा गजर आणि हर हरा नावाचा गजर पडला होता. जावं म्हणला आता शिकारीचं बघावं म्हणला. या लोकांच्या नादी लागून कुठं आपलं पोट भरावं लागतंय म्हणला. आणि विनोदानं शिव शिव शब्द बोलत आहेत.
आणि तिच्या बघा वाचेशी लागला तोच वेद, विनोदे बोले शिव शिव शब्द, नाम प्रतापे दोष आगाध, झडत सर्व चालले. त्याच्या मुखामधून भगवंताचं नामस्मरण होत आहे. हर हर शिव 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 शिव. ज्या ज्या वेळी त्याच्या मुखामधून भगवंताचं नाम येत आहे त्या त्यावेळी त्याचे दोष, त्याचे पाप झडत चाललेले आहेत. आणि घोरंदर अशा वनामध्ये आला आणि सगळीकडे पाहिलं. संध्याकाळची वेळ झालेली आहे. दिवसभर कुठं शिकार भेटली नाही. काय करावं लागेल म्हणला. दिवसच म्हणला आजचा दिवसच बेकार आहे म्हणला. ही अख्खा दिवस फिरलो तर कुठं मला एक शिकार भेटली नाही म्हणला. काय खावं लागेल आता. सगळं घरी बायको वाट बघत बसली आहे. काय करावं की बाबा. मनामध्ये विचार करतोय. आणि रात्र झाली. आसवयेसी निशा दाटली सुबुद्ध, अवघा वेळ उपवासी निषाद. तो एक सरोवर अगाध, दृष्टी देखिले शोधिता. दिवसच गेला म्हणला सगळा वाया तर वाया. त्याच्या दृष्टीला एक सुंदर असं सरोवर दिसलं आणि त्या सरोवराच्या काठावरती वेगवेगळ्या वृक्षांचे झाड होत. आता काय करावं म्हणलं. आता संध्याकाळच्याच टायमाला आपल्याला शिकार भेटली. आपण काय करावं, या ठिकाणी बसावं. आणि त्या सरोवराच्या काठावरती बेलाचं झाड होतं आणि बेलाच्या झाडाला एवढे पानं होते, एवढा तो बिल्व वृक्ष एवढा या पानांनी आच्छादून गेलेला होता. दिवसा किरण सुद्धा या जमिनीवरती पडायचा नाही, एवढा पानाने आच्छादलेला तो वृक्ष. शिकाऱ्याने पाहिला झाडावर जाऊन बसावं आणि त्या झाडाच्या खाली दिव्य शिवलिंग स्थापन केलेलं होतं. पद्मज हस्ते स्थापन केलेलं शिवलिंग होतं. आणि त्या ती तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन, शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी. दिव्य असा बाण सज्ज केला. आता म्हणला आता हरिण जर आलं म्हणलं, आता एका क्षणार्धामध्ये त्याला मारून शिकार करून घरला घेऊन जायचं म्हणलं. आता बस झालं म्हणला, लाड आता संपला. दिवस गेला म्हणला, अख्खा काही शिकार नाही, काय नाही, काय खावं, कसं करावं लागेल. आणि त्या झाडावरती शिकारी वेद घेऊन, प्राण्याचा वेद घेऊन धनुष्यबाण सज्ज करून बसलेला आहे. आणि डोळ्यासमोर त्याच्या बेलाचे फाटे येत आहेत. बेलाच्या झाडाच्या फाट्याची पानं येत आहेत. काय करायचा, असं एखादी पान आलं ती पान तोडायचं, खाली टाकायचं. इकडचं पान तोडायचं, खाली टाकायचा. आणि बराच वेळ तसा थांबला. आता काय येण्या गेले म्हणून वरून पानं तोडायचे, खाली टाकायचे. काय बसल्या जागी काय तर करावं. पानं तोडायचे, खाली टाकायचे, पानं तोडायचे, खाली टाकायचे. दृष्टीच्या आड जे जे पान येत होते ते पान तोडायचा, खाली टाकायचा. आणि तेथेच त्यानं तोडलेले पान त्या पवित्र अशा शिवलिंगावरती पडायचे. आणि शिवलिंगावरती ज्यावेळी पानं पडले, अहो संतोषला अपर्णानाथ, व्याधास उपवास जागरण घडत म्हणले. सायास न करिता अनायासे, न कळत उपवास घडला. भगवंताची पूजा सुद्धा झाली. कशी, बिल्व दळाने पूजा झाली. आणि त्याच्या वाचेला चाळा लागला होता. कशाचा चाळा लागला होता ऐका. वाचेशी शिवनामाचा चाळा, हर हर म्हणे वेळोवेळा. पापक्षय होत चालला, पूजन स्मरण सर्व घडले. एक याम झाली या रजनी, तो जलपाना लागी एक हरी. आली ते गर्भिणी, परमसुकुमार तेजस्वी.
झाडावर बसलेला, शांत कसं बसू वाटतंय, पानं तोडत बसलेला आहे आणि नकळत भगवंताचं नामस्मरण सुद्धा घडत आहे. वाचेशी शिवनामाचा चाळा, वाचेला वेध लागला त्याच्या. शिव 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 हर 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 म्हणत आहे वेळोवेळ. त्याचं पापक्षय होत आहे. पूजन घडलं भगवंताचं, उपवास घडला. पवित्र असा शिवरात्रीचा पर्वकाळ आहे. आणि एक याम झाल्यानंतर, एक प्रहर उलटून गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी एक हरिणी त्या सरोवरावरती आलेली आहे. आणि गर्भिणी आहे हरिणी, परमसुकुमार तेजस्वी असणारी हरिणी. व्याध तिने लक्षिला दुरोन, कृतांत वन परम दारुणा, आकर्ण ओढीला बाण देखून या हरिणी बोलत असे. आणि बाण ओढला आणि बाण आता सोडतो तोच पर्यंत ती दिव्य अशी हरिणी मनुष्यवाणीने बोलत आहे. काय म्हणते हरिणी? मने महापुरुषांना यावीन, कामजवरी लाविला बाण, मी तवा हरिणी आहे गर्भिण वदत्वान करावा. म्हणले व्याधा, हे शिकाऱ्या, काय आहे रे माझा दोष? का माझा जीव घेण्याच्या मागे लागलेला आहेस? माझं पाप काय आहे? काय दोष आहे माझा मला सांग. आणि अकारण मला मारू नको. माझ्या पोटामध्ये गर्भ आहे, वाढत आहे, मी गर्भिणी आहे. मला जर मारलास तर म्हणले तुला पाप लागेल आणि एवढं पाप तुझ्या माथी बसेल. पापाचा हिशोब सांगितलेला आहे. 100 जर स्त्रिया मारल्या, त्या स्त्रियाहून अधिक जर पाप कोणता असेल, एक गुरुहत्येचं पातक, गुरुहत्या केलेलं आहे. आणि त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वदिलिया. अरे म्हणले एका गुरुला मारल्यावर शतगुणी त्याच्याहून पाप लागते आणि त्याच्यापेक्षा जास्त एका गर्भिणीला मारल्यानंतर लागते. तरी अन्याय नसता यावसरी मज मारी शिकावनांतरी, व्याध म्हणे कुटुंब घरी, उपवासी वाट पाहत मी आजी निराहार, नाही चनु मात्र परिमृगी होवनी सुंदर, गोष्टी वदसे शास्त्रींच्या. आणि का मला मारत आहेस म्हणल्यावर तो व्याध उत्तर देत आहे. बाई म्हणला, दिवसभर मी उपाशी आहो आणि माझ्या घरी माझे लेकर बाळ माझी वाट बघत बसलेले आहेत आणि त्यामुळं माझा हा धर्म आहे. आणि म्हणला लई शास्त्राच्या गोष्टी सांगलेल्यास म्हणला. एवढ्याला मारलं की एवढं पाप होतंय, असं एवढ्याला मारलं की. आणि मनुष्याला म्हणजे या प्राणी मात्राला एवढी बुद्धी आहे, आपल्या जीवावरती संकट आल्यावर त्या संकटातून कसं बाहेर पडायचं, संकटातून कसं मुक्त व्हायचं, हे प्राण्याला ज्ञान आहे. परंतु मला आश्चर्य वाटत आहे म्हणले, तुला ह्या गोष्टी माहित कशा आहेत बाई? आणि तू बोलत कसा आहेस ह्याच मला नवल वाटत आहे बाई म्हणले. पूर्वी तू होतीस कोण, तुझा एवढे ज्ञान कोठून, तू विशाळ नेत्री रूप लावण्य, सर्व वर्तमान मज सांगे. आणि म्हणले बाई कोण होतीस तू? तुला एवढं ज्ञान कसं काय? आणि एवढी रूप लावण्यवती असणारी तू, सगळा मला वर्तमान सांग. त्यावेळी हरणी म्हणते, मृगी म्हणे ते अवसरी, पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी, चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी, महाप्रयत्ने करुनिया. बाबा रे, ज्यावेळी क्षीरसागराचं मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या वेळी पवित्र असं रत्न निघालेली, त्या रत्नामध्ये चतुर्दश रत्नामधली मी एक रत्न आहे. त्या माझी मिरंभा चतुर मज दे कोणी बोलती सुरवर नानात प्याचरोनी अपार, तपस्वी पावती आम्हाते. बाबा मिरंभा आहे
माझं नाव रंभा आहे चतुर. मी एवढी रूप लावण्यवती असणारी आहे. माझ्या रूपाला बोलून तपस्वी पावती आम्हा ते तपे आचरुनी अपार अपार तप करून मला या ठिकाणी तपस्व्यांनी प्राप्त करून घेतलं अशी असणारी मी रंभा आहे. आणि माझ्या नयन कटाक्षाच्या जाळ्यानं पसरून बांधिली निर्जरांचे मनमीन. बाबा म्हणले माझी अंग सुवासा वेदन मुनी भ्रमर धावते. मुनी जपी तपी सगळेच्या सगळे लोक माझ्या अंग सुवासे करणं म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी सगळेजण माझ्या पाठीमागे धावत आहेत. माझं गायन ऐकण्यासाठी सुधा पाणी धावती कुरंग. आणि या स्वर्गाचं दिव्य भोग भोगत असताना मी कुणाचंच ऐकलं नाही. मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या. आणि मदाने उन्मत्त झाले मी आणि शिवभजन मी सोडून दिलं. शिवरात्री प्रदोष सगळं सगळं सोडून दिलं आणि भगवंताचं शिवार्चन देवपूजा करायची सुद्धा मी बंद केले. सोडून या सुधापान करू लागले मध्यप्राशन. हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडून रतले त्यासे. आणि पवित्र असं अमृत सोडून दिलं मी आणि सुधापान करू लागले, मद्य पिऊ लागले आणि पवित्र असे सुरवर सोडले आणि मी दैत्यासोबत रत झाले. हिरण्यनामा जो दैत्य आहे त्या दैत्यासोबत रत झाले आणि त्याच्यासोबतच राहू लागले. काही काळ उलटून गेला आणि ज्यावेळी तो शिकारीसाठी दैत्य गेला असताना माझ्या मनामध्ये इच्छा आली भगवंताचं दर्शन करावं. म्हणून मी ज्यावेळी भगवंताच्या शिवदर्शनासाठी गेले कैलासाला त्यावेळी हिमनग जामातांनी मला पाहिलं. भगवान शंकराने मला पाहिल्यानंतर राग आला त्यांना आणि क्रोधाने त्यांनी मला शाप दिला. परम पापिनी आहे म्हणले, जा म्हणले मृगी होई मृत्यू लोकी, या मृत्यू लोकांमध्ये हरण होऊन जा, पीडित राहशील. आणि म्हणले तुझ्यासारख्या दोघी जणी आहेत म्हणले, तुझ्या सख्या दोघी जणी, तुझ्या दोन ज्या सख्या आहेत त्या बी तुझ्यासोबत हरणी होत्या. आणि जो हिरण्यासुर जो माझी भजनी आहे म्हणले असा वध सर्वदा तुझ्यासारखाच आहे म्हणले. जावा म्हणले या मृत्यू लोकावरती हरणी होऊन तुम्ही पीडत राहाल. आणि असं झाल्यावर श्राप तिला लागल्यावर हात जोडले भगवंताच्या समोर वंदन करून शिवाची स्तुती केली. आणि भगवंताची स्तुती केल्यानंतर काय म्हणते रंभा, हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्मध्यक्षा दक्ष मखल दलना सर्व साक्षा उशाप देई आम्हाते. भगवंता मला उशाप द्या, मी आपणाला शरण आलेली आहे. आणि म्हणले आपण सच्चिदानंद आहे, सच्चित आणि आनंद स्वरूप असणारे आपण आहात. दयावान दयेचा सागर असणारे या भक्तांच्या संकटामध्ये धावून येणारे आपण आहात. भोलेनाथा कृपा करून मला असा कठोर होऊन शाप दिलात, मला उशाप द्या. ज्यावेळी मी उशाप भगवंताला मागितले त्यावेळी काय झालं, भोळा चक्रवर्ती दयाळ उशाप बदला पय फेन धवला. 12 वर्ष भरतात काळ पावाल माझी आपदा. जा म्हणले उशाप दिला तुला, 12 वर्षानंतर तुला उशाप होईल आणि 12 वर्षानंतर तू परत माझ्या पदाला येऊन प्राप्त होशील. आणि म्हणले बाबा म्हणून मृग योनी भगवंताच्या शापाकारणे मी या मृग योनीमध्ये पृथ्वी तलावरती भटकत आहे आणि जन्मलो या कर्म अवनी, तरी मी गर्भिणी आहे. बाबा प्रसूती काल माझा
समीप आहे आणि थोड्याच वेळामध्ये मी दिव्य अशा पाडसांना जन्म देणार आहे. मी त्या पाडसांना जन्म देते आणि मी या ठिकाणी येते आणि मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून, मग तू सुखे घे प्राण सत्य वचन हे माझे. शिकारी म्हणला, ठीक आहे म्हणला, वचन देऊन जा मला. काय खरंय म्हणला, तू तिकडे गेल्यानंतर येशीलच म्हणून मला वचन देऊन जा. त्या ठिकाणी ती म्हणाली आणि एक हरिणी मनुष्याची पापकर्म काय काय आहेत आणि ती पापकर्म तिच्या माथी कशी बसतील याविषयी सांगत आहे. रमावर उमावराची निंदा त्या पापाची मज होय आपदा, दान दिदले जे ब्रह्मवंदा हिरुनी घेती माघारे. आणि जो हरी आणि रमावराची आणि उमावराची दोघांची निंदा करतात ते सुद्धा पाप माझ्या माथी बसेल. आणि एखाद्याला दान घेऊन जर ते दान परत घेतलं तर त्याच्याकडे पापाचा संचय होतो. त्याच्याकडे एक निंदा आकृती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्गाचरिती स्वधर्म आपुला सांडोनिया. आपला स्वधर्म काय ते सांडून टाकते आणि शास्त्राविषयी उगच काहीतरी बोलायचं, शास्त्राची निंदा करायची. आणि येते निंदा करते एक शास्त्रे पाहते, शास्त्र पाहायचं त्याच्यामध्ये द्वैत पाहायचं. आणि असा जर भाव असेल म्हणजे नाना भ्रष्ट मार्ग करणारे आहेत, आपला धर्म सांडून असं करते. देवालया माझी जावोनी हरी कथा पुराण श्रवणी, जे बैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापिये. आणि भगवंताची पवित्र अशी कथा सुरू असताना एखाद्यानं तोंडामध्ये विडा जर घेऊन बसला, पान घेऊन बसलं किंवा तंबाखू जर चोळून कथेमध्ये जर घेऊन बसला तर म्हणला त्याला सुद्धा एवढं पाप लागेल, ते कोडी होती पापीये. आणि अजून अजून पाप पुढे सांगितले आहेत. जे देवळामध्ये स्त्री सोबत संभोग करतात किंवा स्त्री भ्रताराचं नवरा बायकोचं भांडणं लावून त्यांचा संसार मोडतात ते नपुसक होतील. आणि नपुसक होऊन या अभाग्य जन्मी उपजती या जन्मी. वर्म आणि कर्मामध्ये जी निंदा करतात ते कावळे होऊन राहतील. आपल्याकडे विद्या आहे परंतु आपल्या शिष्यांना सांगत नाही, तो पिंगळा होऊन फिरल. अहो म्हणले, जो राजा आपल्या प्रजेचं पीडन करेल तो या जन्मी व्याघ्र का सर्प होईल, सर्प होऊन या जन्मामध्ये फिरेल. आणि जो साधूचं छळन करत आहे त्याचा वंश कधीच वाढणार नाही. शिवलीलामृत कथा काय सांगते? स्त्रिया व्रत नेम करीती व्रतारासी अवेरिता, धनधान्य सुनिवंचित त्या वागुळा होती या जन्मी. आणि स्त्रिया व्रत करलाल्या आता शिवरात्रीचं व्रत आहे, एकादश आहे आणि आपल्या नवऱ्याला व्रतारासी अविरीत, नवऱ्याला जीव वाढण्या गेल्यात, नवऱ्याचं ऐकायला तयार नाही. त्यांचं व्रत फळाला येईल का? येणार नाही. भगवंताची कथा सांगते बघा काय म्हणतात ग्रंथ करते. ज्या स्त्रिया माझा नवरा दिसायला सुंदर नाही, पुरुष कुरूपा म्हणून या त्यागी त्या या जन्मी बाल विधवा होती, तेथे जार कर्म करीती मग त्या होती वारंगना. आपला नवरा सुंदर नाही, आपला नवरा दिसायला कुरूप आहे म्हणून नवऱ्याला सोडून गेलेल्या स्त्रिया लहानपणीच बाल विधवा होतील आणि तिथं सुद्धा जार कर्म करतील. अहो अनेक पाप त्यांच्या पदरामध्ये पडतील. ज्या नवऱ्याला काही बोलतात, एखादा नवरा भोळा आहे आणि त्या भोळ्या नवऱ्याला स्त्रिया जर बोलत असतील, त्याला काही जर बोलत असतील, त्याचा मान सन्मान घरामध्ये ठेवत नसतील, तर
ते काय होतील म्हणले, ज्या व्रतारासी निर्भत सिद्धी त्या दासी किंवा कुलटा होती, सेवक स्वामीचा द्रोह करीती येते जन्मी येती श्वानाच्या. नवऱ्याचा अवेर करणाऱ्या स्त्रिया नवऱ्याला बोलणाऱ्या कुलटा होतील म्हणले किंवा दासी होऊन राहतील. जो गडी आपल्या मालकाचा द्रोह करतो का, सेवक स्वामीचा द्रोह करी कुत्र होऊन राहील म्हणले, कुत्र होऊन फिरल म्हणले. या भूतलावरती एखाद्यानं शेतामध्ये काम करण्यासाठी रोजगारी बोलवले, सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन, तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे. शेतामध्ये आपल्या काम करून घेतले आणि त्यांचे पैसे जर दिना गेलं का, भिकारी होऊन दारोदारी भिक्षा मागत हिंडल, ग्रंथकर्ते सांगत आहेत. आणि एक गोड अशी ओवी सांगितलेली आहे स्त्री पुरुषांबद्दल. स्त्री आणि पुरुष दोघे जण जर गुह्य गोष्टी जर बोलत असतील का, तर तिसऱ्याने त्या गोष्टी ऐकू नये बर का. खूप मोठं पाप आहे हे. कारण त्यांच्यामध्ये जर काही गुज आणि गुह्य गोष्टी जर चर्चा होत असेल आणि त्या अनायास जर कानावरती पडत असतील तर ऐकू नका. उग पापाचा वाटेकरी कशाला होणार आहात. स्त्री पुरुष गुज बोलता, जे जावोनी ऐके तत्वता, त्याची स्त्री दुरावे हिंडता, अन्न न मिळे तयाते. आणि दुसऱ्या नवरा बायकोचं बोलणं चालू असताना जर तुम्ही ऐकलं का, तुमची बायको तुम्हाला सोडून जाईल, स्त्री त्याच्यापासून दूर जाईल आणि त्याला जेवायचे वांदे होऊन जातील त्याची. अन्न न मिळे तयाते, जे जारण मारण करतात का, करणे भाना मती असे प्रकार जे जारण मारण उच्चाटन वशीकरण करतात, ते भूत आणि भूत प्रेत पिशाच होती, या ती उपवासे पीडिती, त्यांचे दुष्काळ जन्मवरी. आणि भूत प्रेत पिशाच होऊन राहतील. आणि ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे, जी स्त्री रजस्वला होनी, ग्रही वावरी जे पापिनी, पूर्वज रुधिरे पडते पतने, त्या ग्रही देव पितृगण नयेती. अनेक जण म्हणतात, महाराज आमच्या घराला सुख आणि शांतीच नाही हो. स्त्रियांचा ऋतुकाळ सुरू आहे आणि त्या जर रजस्वला असतील ना, शास्त्रांनी त्यांना अधिकार दिला नाही घरामध्ये फिरायचा. अगोदरच्या काळी नियम लावलेले आहेत. रजस्वला स्त्रियांनी मासिक धर्म सुरू असताना शांत राहावं, कुठलं काम करू नये, घरामध्ये फिरू नये, आराम करावा फक्त. कारण शास्त्राने त्यांना फिरण्याची परवानगीच दिली नाही. कारण ग्रंथकर्ते म्हणत आहेत, म्हणले जी रजस्वला होऊन ग्रही वावरे जे पापिनी, म्हणले त्यांचे जे पूर्वज आहेत म्हणले नरकामध्ये खितपत पडतील, त्या ग्रही देव पितृगण न येतील. त्या घरामध्ये देव येणार नाहीत आणि पितृगण येणार नाहीत. मग त्या घराला शांती कसं लाभेल. शक्य होत असेल तर शक्यतो ऋतुकाळामध्ये स्त्री रजस्वला असताना, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असताना, स्त्रियांचा म्हणजे मासिक पाळी आलेली असताना स्त्रियांनी कुठेही घरामध्ये इकडं तिकडं फिरू नये, शांत एका ठिकाणी आराम करावा. मग तुम्ही म्हणसाल, महाराज आम्ही आराम करून घरचं काम कोण करेल. ग्रंथकर्त्यांनी म्हणजे त्यांना परवानगीच दिली नाही. मी काही माझ्या पदरचं सांगत नाही, ग्रंथकर्ते जे निवेदन करत आहेत ते मी आपणास सांगत आहे. शास्त्राची त्या गोष्टीला संमती नाही. असो, सांगण्याचं आपलं कर्तव्य आहे. बाकी काय करायचं ते आपल्या हातामध्ये. जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होते. देवाच्या दीपामधलं तेल मंदिरामध्ये बरेच जण तेल देतात ना, ते जर
एखाद्यानं संचय करून किंवा घेऊन जर गेलं तर ते निपुत्रिक होतील. ज्या स्त्रिया स्वयंपाक करत असताना ज्या रांधीती अन्न चोरोनी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी. स्त्रिया स्वयंपाक करत असताना चोरून अन्न खाऊ लागल्या, चोरून भक्षण करल्या, मांजर होऊन फिरतील म्हणले त्या स्त्रिया या जन्मामध्ये. आणि जो आपल्या माता पित्याला शिनवितो तो या जन्मी माकड होऊन फिरेल. सासू ससुरा स्नुषा गांजीत. एखादी सून सासू सासऱ्याचा जर वनवास करत असेल का, सासू ससुरा स्नुषा गांजीत तरी बालक न वांछिते. सासू सासऱ्याला जर त्रास दिला ज्या स्त्रीनं तर तिचं गर्भ कधी वाढणार नाही, तिचं बालक वाचणारच नाही. ग्रंथकर्ते सांगत आहे तरी बालक न वाचे तिचे बाळच वाचणार नाहीत. बाळ जन्मतील किंवा जन्मण्याच्या अगोदरच मरून जातील. ग्रंथकर्ते सांगत आहेत. मृगी म्हणे व्याधा लागोन जरी विनय परतोन तरीही महत्व वापे संपूर्ण माझ्या माते बैसोता. मी जर परतून नाही आले बाबा रे, ही सगळीच्या सगळी पाप माझ्या मात्यावरती बसतील. आणि हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार. आईशी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसे. आणि व्याधाला वाटलं जाऊ देव म्हणले हरिणीला. आणि म्हणे पतिव्रता जाई आता. जा बाई म्हणले जा, आपल्या बाळाला जन्म देऊन ये, मी या ठिकाणी थांबतो. एक प्रहर उलटून गेला, दुसरा प्रहर झाला. दुसऱ्या प्रहरामध्ये दुसरी पूजा अर्चना सुरू झाली. आणि पान तोडत आहे, खाली टाकत आहे, जिभे तोंडामधून अखंड नामस्मरण होत आहे. शिव 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 हर 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 हर. भगवंताच्या नामाचा अखंड नामघोष सुरू आहे. आणि ज्यावेळी दुसरा प्रहर रात्रीचा सुरू आहे, द्वितीय पूजा शिवे मानून अर्ध पाप जळाले मुळे होणे, त्याच्या अर्धा पापाचा सगळा या ठिकाणी जळून गेले. आणि जळाले मुळे होणे सप्तजन्मीचे 7 जन्मामध्ये केलेले पाप अर्धे सगळे पाप जळून गेले. नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण. मृगीमुखी ऐकले निरूपण सहज जागरण घडले. हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकलं. हरिणी पापाच्या गोष्टी सांगत आहे, शास्त्राच्या शास्त्रार्थ. काय केल्यावर काय होतंय तिच्या गोष्टी ऐकत ऐकत दुसरा प्रहर निघून गेला. आणि नामाची आवड जडली, त्याच्या जिभेला वेध लागला भगवंताच्या नामस्मरणाचा. हर 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 हर. भगवंताच्या नामाचा जय घोष करत आहे. त्याच वेळी दुसरी हरणी त्या ठिकाणी आली. पाणी पिण्यासाठी आलेली हरणी. त्या शिकाऱ्याने पाहिलं, बाण ओढला, त्या हरणीला मारल्या बरोबर ती हरणी सुद्धा मनुष्यवाणीने बोलत आहे, बाबा मला का मारतोयस, माझा काय अपराध आहे. परंतु म्हणले तुला मला मारायचं असेल तर मार, परंतु व्याधा म्हणे व्याधा ऐकये समयी मज कामानळे पिडिले पाही. पतीस भोग देवो निलवलाही परतोनी येते सत्वर. कामानं माझा देह व्याकुळ झालेला आहे आणि माझा पती माझा प्राणनाथ माझी वाट बघत बसलेला आहे. माझ्या पतीला भोग देते आणि माझ्या पती सोबत संभोग करून मी या ठिकाणी येते. बाबा आता मला मारू नको. शिकारी म्हणला ठीक आहे, म्हणला शपथ घेऊन जा म्हणला. त्यावेळी हरिणी म्हणत आहे
जो स्वतःला महाक्षत्रिय म्हणतो आणि समरांगणामध्ये मागे येतो, म्हणले वृत्तिहरी सीमालोटीत ग्रंथ निधी महापुरुषांचे, जो वेदशास्त्राची निंदा करतो, संत भक्तांचा द्वेष करतो, हरिहराचे जे चरित्र आहेत, भगवान श्री विष्णूंचे, भगवान श्री महादेवांचे ज्या चरित्रांचा जो अवेर करतो, यांचा जो विरोध करतो आणि त्यांच्या पदरामध्ये जी पाप पडतात ती पदरी माझ्या माथी बसोत. आणि आपल्या घरामध्ये धनधान्य असताना स्त्रिया म्हणतात, आपल्या घरामधले हे संपलं ते संपलं म्हणून नवऱ्याला जे त्रास देतात का, म्हणले घरी धनधान्य असून पाही पती लागेशी नवी म्हणे नाही, पती निजो पती सांडोनी निजे परग्रहे, हे पापे माझिया माथा. घरामध्ये आपला पती असताना परपुरुषामध्ये जाऊन ज्या स्त्रिया परपुरुषासोबत जाऊन संग करतात, त्या दुष्ट पापिनी स्त्रिया त्यांच्या माथ्यावरती जे पाप बसत ते पाप माझ्या माथी बसो. आणि जे बंधू भाऊ आहेत, वैर करतात का, बंधू वैर करीती ते आजन्मी मत्स्य होती, गुरुचे उनी जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय. सक्का भाऊ आणि पक्का वैरी, आपल्या भावाला जो वैरी मानतो, आपल्या भावाचं जो उन करतो, तो माशी होऊन या जन्मामध्ये फिरेल. आणि म्हणले गुरुचं जो उन करतो त्याची संपत्ती दग्ध होऊन जाईल. आणि एवढंच नाही म्हणले, जे मार्गस्थ येणारे त्यांची जे वस्त्र चोरतात त्यांना प्रेताची वस्त्र पांघरावी लागतील. आणि आम्ही तपस्वी म्हणून या लोकांना, काही महाठग लोक जे लोकांना ठकवतात का आम्ही तपस्वी म्हणून, ते गुल्ले होऊन फिरतील. म्हणले स्त्री भताराची सेवा करीत तिस जो व्यर्थची गांजीत, त्याचा ग्रहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे. आपल्या पतीची मनोभावानं सेवा करलेली आहे पत्नीची काही चूक नाही, परंतु उगच काही कारण नसताना काहीतरी कारण करायचं आणि आपल्या पत्नीला मारायचं, त्रास द्यायचा. बाबा तुझ्या पदरामध्ये पापाचा संचय होत आहे आणि तुला तो भोग भोगावाच लागेल आणि त्या त्रासातून तुला कोणी मुक्त करू शकणार नाही. आणि त्याचा ग्रहभंग होईल आणि जन्मजन्मांतरी त्याची सुटका होणार नाही. या जन्मातून त्या जन्मामध्ये सदा तो जीव भटकत राहील. एक उपकार केला जो नष्ट नाटवी, त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्वकर्म जाणीजे. एखाद्याने जर उपकार केलं का, तर त्याच्या उपकाराची परतफेड जर होत नसेल तर त्या उपकाराची जाण तरी ठेवत जावं. तर त्या उपकाराची जाण नाही जर ठेवली तर जंत होऊन फिरावं लागेल. म्हणले बाबा आणि व्यवहारी दहात बसून खोटी साक्ष देई गरजून, पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्ष देताची. 10 लोकांमध्ये बसून एखादी जण खोटी जर साक्ष देत असतील का, पूर्वजाचं त्याच्या नरकामध्ये पडतीलच. बरं याला सुद्धा कोणतं सुख लागणार नाही. आता ज्यांच्या 2 बायका आहेत का, 2 बायकावाल्यांनी ध्यान देऊन ऐका काय म्हणतात ग्रंथकर्ते. दोघी स्त्रिया करोन एकीचेच राखे जो मन, तो गोचिड होय जान सारमेय शरीरे. 2 बायका हिता, एका बायकोला गोड 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 बोलायला, गुलू गुलू किती बी बोलायला, दुसरीकडे बघायला सुद्धा तयार नाही. 2 बायकामध्ये जो हा भेद करतो का, गोचिड होईल म्हणले, गेचूड होऊन फिरल म्हणले प्राण्यावर, प्राण्याच्या शरीरावर. आणि असे अनंत पाप सांगितले आहे. ग्रहण समयामध्ये जो भोजन करतो त्याला पित्तरोग होईल. जो दुसऱ्याच्या बाळांचा विक्रय करतो त्याच्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल.
म्हणजे काही जण भारतामधल्या स्त्रिया, भारतामधल्या तरुण्या परदेशामध्ये नेऊन विकायच्या किंवा दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकायच्या, त्यांच्या सर्वांगाला कुष्ठरोग फुटल. जी स्त्री करी गर्भपतन ती उपजे वंध्या होवोन, देवालय टाकी पाडोन तरी अंगभंग होय त्याचा. आणि स्त्रियांबद्दल सांगितलेलं आहे, तुम्ही जर स्त्रियांनो जर गर्भपात जर केला का, खूप मोठं पाप आहे बर का गर्भपाताचं. तर दुसऱ्या जन्मामध्ये वांज होचाल तुम्ही. आणि जो देवालय पाडून टाकतो सगळं त्याचा अंगभंग होतो. गुरु संत माता पिता त्यांचं जर निर्भत्सना कोणी केलं तरी वाचा जाये तत्वता, अडकळे बोलता क्षणाक्षणा. आता काही माणसं असतील बघा बोलताना बोलत बोलत तुझ एक शब्द बोलाय असं अडकळत अडकळत बोलतात का. त्यांनी अगोदरच्या जन्मामध्ये काय केलेलं आहे, गुरुची संत आणि माता पित्यांची निंदा केलेली आहे. आणि त्यांची निंदा केल्यामुळे या जन्मामध्ये त्यांचे शब्द अडखळत अडखळत त्यांचं बोलणं आहे. देवाच्या द्वारामध्ये, देवाच्या परिसरामध्ये जे झाड असतात का, ते वृक्ष कधीच तोडू नये. देवद्वारीचे तुरुवर अश्वतादी वृक्ष साचार, तोडीता पांगुळ होय निर्धार, भिक्षा न मिळे हिंडता. आणि देवाच्या दारामधले जर झाड जर तोडले तर पांगुळ होऊन फिरावं लागेल पुढच्या जन्मामध्ये, त्यांना सुद्धा खूप पाप लागेल. जो पिढी माता पितयास, त्याचा सर्वदा होई कार्यनाश. एकास भजे निंदी सर्व देवास, तरी एकचे पुत्र होय त्यासी. जो माता पित्यांना दुःख देतो, त्रास देतो, त्याचं कुठलंच कार्य संपन्न होणार नाही. सगळ्या कार्यामध्ये काही ना काही विघ्न होत राहील. बाबा रे, ज्या जन्मदात्या आई वडिलांना तू सुख देऊ शकला नाहीस, तुला सुख लाभल का राजा. कर्माचा पास विसरू नकोस. कर्माचा जर फेरा पलटला राजा, तर तू जसं आज तुझ्या आई वडिलांना घरातून बाहेर हाकालून दिलास का, त्याचप्रमाणे तुझे लेकर बाळ सुद्धा तुला तसंच घरामधून हाकलून देतील. आणि हा कर्माचा पाश आहे, या पाशातून कोणी सुटला नाही राजा. असा बळानं मद मस्तीमध्ये येऊन माय बापाला घराच्या बाहेर काढलो. ऐक, ग्रंथकर्ते सांगत आहेत. आणि एका देवाला भजलेला आहे. आता जो एकाच देवाला भजतो, भजा बाबा, काही हरकत नाही. जो एका देवाला भजलेला आहे, थोडक्यात उदाहरण देऊ, महादेव आहे, माझा महादेवच आहे. आणि महारतीला मी मानत नाही. कुठला महारती, कसला महारती, गणपती, कुठला गणपती, कसला गणपती, असा जर म्हणत असेल, किंवा दुसऱ्या कुठल्या भगवान श्री विष्णूंचा, श्रीकृष्णांचा जो द्वेष करत असेल, महादेवांनाच केवळ मानत असेल, तर बाबा म्हणले तुम्हाला एकच पुत्र होईल. म्हणले दुसरं लेकरूच तुम्हाला होणार नाही. एकाच देवाला बसून दुसऱ्या देवाचा जर अवेर आपण करत असाल, लक्षात घ्या, सगळे देव एकच आहेत. हो, सगळं आमचं भगवंत ओम अक्षर परब्रह्म. या सगळ्या पृथ्वीची, या सृष्टी चर आचराची जी निर्मिती झाली, सगळं ब्रह्म असा एकच आहे. हो, रूप वेगवेगळी आहेत. म्हणून हरीचा आणि हराचा भेद करू नका, ग्रंथकर्ते निवेदन करत आहे. आणि एखादा घरी असतील की आता जनावर, म्हशी, बैल, उदक नेविन पशु मारीत, तरी मुक्याच प्रजा होती समस्त. जो पतिव्रतेस भोग इच्छिता, तरी कुरूप नारी कर्कशा मिळे. तरी मुक्याच प्रजा होती समस्त. अहो, दारामध्ये जनावराला जर
वैरण पाण्याचं जर मारत असतील, उपवाशी त्यांना ठेवून मस्त लग्न खात जर फिरत असतील का, त्यांना सुद्धा अत्यंत पाप लागणार आहे म्हणले. आणि त्या पापातून सुद्धा त्यांची मुक्ती होणार नाही म्हणले. आणि जो पतिव्रतेला भोगू इच्छितो किंवा पतिव्रते सोबत संभोग करण्याची जो मनामध्ये इच्छा ठेवतो का, त्याला बायको कशी भेटेल म्हणले? कुरूप भेटेल म्हणले. आणि कुरूप तर भेटेल, परंतु कर्कशा नारे भेटेल म्हणले. सारखं किरकिर 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 लावणारी एखादी. आता आमचं शास्त्र काय सांगतं बघा. नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर, त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र, जे मृत बाळासाठी हृदय निर्धार त्याचा हसत आणि पौत्रिक होईल. लघवी करत असताना सूर्यासमोर तोंड करून कधीच करू नये. काय होतील बाबा? लहानपणीच त्याचे दात भग्न होतील आणि केस पांढरे होतील, असंही आमच्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. हरिणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीस भोग देऊन, नये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत पै. बाबा, मी जर माझ्या पतीस भोग देऊन जर नाही आले, ही सगळीच्या सगळी पापे माझ्या माथ्यावरती बसोत. आणि मनामध्ये व्याध मनामध्ये शंका आणून म्हणला बाबा धन्य धन्य आहो तुम्ही म्हणले. जा बाई म्हणले, लवकर जा, तुमचं ज्ञान धन्य आहे आणि लवकर जाऊन ये. आणि जलपान करून वेगी आश्रमा गेली ती कुरंगी, ते मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ प्रातरला. आणि एक आता दोन आलेल्या या हरणी होत्या, तिसरं आलेलं हरिण आहे. आणि ते मृग ज्यावेळी आलं त्यावेळी त्याच्यावरती बाण आरूढला असताना ते सुद्धा मृग बोलत आणि दीनवदनानं म्हणतं, म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यासी पुसून येतो मी. माझ्या पतिव्रता स्त्रिया आहेत, स्त्रियांना मी विचारून येतो बाबा म्हणले. माझी शपथ ऐक म्हणले. सुंदर असा भगवंताचा कीर्तन सोहळा सुरू आहे, सुंदर असा भजन सोहळा सुरू आहे. त्याच्यामध्ये जो कथारंग मोडल का म्हणले, त्याच्यामध्ये जर कोणी आडपाटा घालत असेल, त्याच्यामध्ये जर कोणी व्यत्यय आणत असेल का, तर त्याचा निर्वंश होईल आणि ते सुद्धा पाप माझ्या माथी बसेल, असं ते हरिण त्या व्याधाला म्हणत आहे. तीर्थयात्रेला एखादा निघत असताना त्याला जर कोणी विघ्न करत असेल का, किंवा एखाद्याचा वाट अडवून त्याचं द्रव्य हरत असेल, तरी सर्वांगी व्रणागोरे नरकी पडे कल्पांतापर्यंत. कल्पांतापर्यंत नरकामधून त्याला कोणी सोडवणार नाही. हरिदिनी शिवदिनी उपोषण, सुंदर असं भगवंताचा या ठिकाणी शिवरात्री असताना, एकादशीचा पर्व असताना, महाशिवरात्रीचा पर्व किंवा कोणते उपवासाचे पर्व असताना, चतुर्थी अशा या हरिदिनी शिवदिनी उपोषण विधुयुक्त न करी द्वादशी पूर्ण, तरी हस्तपादक्षिण होती त्याची निर्धारी. त्यांना सुद्धा बाबा म्हणले, सुंदर एवढा देह भजन करण्यासाठी दिलेला आहे, उपवास करण्यासाठी दिलेला आहे. 15 दिवसातून एक सुद्धा उपवास होत नाही का? उपवास करा, तरच, नाहीतर तुम्हाला ते सुद्धा पाप तुमच्या माथी बसेल. आणि कोणी शिवाची कोणी हरीची प्रतिमा फोडत असेल, भगवत भक्ताला विघ्न करत असतील, शिवमहिमा उच्चतेची नरकी होती, नरकामध्ये कीटक होऊन राहतील. मात्र द्रोही त्यासी व्याधी बरे, पितृद्रोही पिशाच विचरे, गुरुद्रोही तत्काळ मरे, भूत प्रेतगणी विचरे तो. मात्र द्रोह करणारा, पितृद्रोह करणारा पिशाच होऊन राहील आणि गुरुद्रोही तत्काळ मरेल. जे कन्या भगिनी अभिलाषी, काम दृष्टीने आळी पतिव्रतेसी, प्रमेय रोग होय त्यासी, ते खडा गुह्यात दाटत. आपली कन्या आहे, आपली भगिनी आहे, कामदृष्टीने त्यांच्याकडे जर कोणी बघत असेल का, तर बाबा म्हणले प्रमेय रोग होईल तुला, लय अवघड आहे, मुतखडा होईल मुतखडा. आपल्या भगिनीकडे, आपल्या मातेकडे, कन्या भगिनी, कन्येकडे भगिनीकडे बघताना भोग काम वासनेच्या दृष्टीने पाहू नका, अतिशय पाप आहे.
मित्राचा जर विश्वासघात कराल, मात्र पित्र हत्या, गुरुला जर संकटात आणाल आणि जर गोवध जर करत असाल, ब्रह्मवध गोवध न वारी ते अंगी सामर्थ्य असून, तुमच्या अंगामध्ये सामर्थ्य असून सुद्धा एखादी गोहत्या होत आहे आणि ती जर हत्या तुम्ही थांबवत नसाल का, तर पाप तर लागेलच तुम्हाला, परंतु त्या पाप कर्मातून तुम्हाला सहसा मुक्ती होणार नाही. जो सदा पितृद्वेष करे आणि महादेवाचं कीर्तन ऐकून ज्याला त्रास वाटलाय का म्हणले, त्याच्याबद्दल काय ओळी सांगितलेली आहे बघा. जो सदा पितृद्वेष करी, जो ब्रह्मवृंदास यावेरी, शिव कीर्तन ऐकता त्रासे अंतरी, तरी पितृवीर्य नव्हे तो. भगवंताचं गोड असं कीर्तन सुरू असताना ज्याला त्रास वाटालाय का म्हणले, त्यानं आपल्या वडिलाच्या वीर्याचं नवच म्हणले, पितृवीर्याचं नवच म्हणले, असं ग्रंथकर्ते सांगत आहे. एखादा जर भगवंताचं कीर्तन चालू आहे, भगवंताचं शिवकीर्तन चालू आहे, किंवा एखाद्या पुराणाचं श्रवण सुरू आहे आणि त्या ठिकाणी जर एखादी जर झोपत दुखल्या जर खात असेल का बसून म्हणले, किंवा झोपत असेल, तर म्हणले सर्प होईल म्हणले, ती सर्प होऊन फिरल. आणि एक अतिवादिक वादक छळक जाणं ती पिशाची योनी पावतील. म्हणून भगवंताच्या कथेला गेला असताना झोपू नका, मनोभावाने कथा ऐका, तरच तुमच्या देहाची मुक्ता होईल. 4 प्रहर झाले, 4 पूजा झाल्या आणि 7 जन्मांची सगळीच्या सगळी पापी त्याची मुळाहून भस्म झाली. तोच तिसरी हरिणी त्या ठिकाणी आली आणि त्या हरिणीवर सुद्धा बाण ताणून ओढलेला असताना ती सुद्धा हरिणी म्हणते, मला मारू नको बाबा, माझं बाळ या ठिकाणी माझी वाट पाहत बसलेला आहे, माझ्या बाळाला या ठिकाणी स्तन देऊन येते, माझ्या बाळाला दूध पाजून येते, तोपर्यंत थांब बाबा, आल्यानंतर मला बिनधास्त मार, असं म्हणून ती सुद्धा हरिणी गेली. मग त्या सुद्धा हरणीकडून काय तिने शपथ वाहते म्हणून व्याधाने सांगितलं, बाबा काय तू शपथ वाहतेस म्हणले, शपथ सांगून जा, शपथ खाऊन जा, असं म्हणाल्यावर तिने म्हणले, दुसऱ्याची वस्तू चोरणारा साधू सन्मानाने मानी दुःख, त्यास नेत्र रोग तिडका न सोडिते. साधू संतांचा सन्मान सुरू आहे, ज्याच्या डोळ्याला बघू वाटणं गेले का म्हणले, त्याला नेत्र रोग होईल. पुस्तक चोर मुक्का होईल, रत्न चोराचे नेत्र जातील. आणि भक्ताची जे निंदा करतील त्याच्या मुखामध्ये सदा दुर्गंध पसरेल. माता पित्याला जो मारल तो लुळा होईल. जो अत्यंत कृपण आहे म्हणले, धनाचा संचय करून ठेवेल पण दान धर्म करणार नाही का म्हणले, तो साप होऊन त्याच धनावरती राहील म्हणले. एखादा भिक्षा मागण्यासाठी जर यतीश्वर आला, त्याला जर तसंच जर पाठवलं, लई जास्त देणं होत नाही की नाही, मुठभर द्या, परंतु दारामध्ये आलेल्या अतिथीला विनमुख करून पाठवू नका. आणि भिक्षेशी यतीश्वर आला त्याला जर हाकाललं तर महादेव तुमच्यावरती जरूर कोपेल. शिव त्यावरी जाण कोपला म्हणून समजा. आणि संतती आणि संपत्ती त्याची दग्ध होईल. आणि असा धर्म सांगितला म्हणले, पारधी सद्गत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून. जा म्हणले बाई, बाळाला तुझ्या स्तन पाजून ये. आणि मग मृगे पाडसा सहित सर्व व्याधा पासी आली लवलाई मृग म्हणे ते समयी आधी मज वधी पारडिया. पहिली जी हरिणी गेली होती, पहिली हरिणी काय म्हणून गेली होती सांगा श्रोती हो तुम्हीच. आता कमेंट मध्ये सांगा, पहिल्या हरिणीने काय केली, दुसरी हरिण काय म्हणून गेली, तिसरं जे हरिण होत ते काय म्हणून गेलं, आणि 3 हरिणी आणि 1 हरण काय काय म्हणून गेले ते सांगा. जे पहिलं जे हरिण होती ती गर्भिणी होती. आणि दुसऱ्या बाकी कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अवश्य सांगा, पाहूया तुम्ही कथा श्रवण केली, तुमच्या लक्षामध्ये राहिली किंवा नाही. आणि सगळेच्या सगळे एक भोग देऊन आली, एक बाळाला दूध पाजून आली, एक या ठिकाणी प्रसूत होऊन आली. सगळेच्या सगळे हरिणी पाडस या ठिकाणी आले. आणि या पहाट व्हायला आलेली आहे, किंवा पहाटेचा आता पहाट होणार काही अंतरावरती. आणि त्यावेळी दिवस उजडतीला आला. सगळेच्या सगळे
हरण आणि हरिण्या त्या ठिकाणी आल्या आणि म्हणतायत, शिकाऱ्या आधी माझा वध कर, मला मार. ते सुंदर असे पाडस हरणीच्या समोर आले. म्हणले, ही हरिणीची आहे बाबा. म्हणले, हिचं कातड कठीण आहे, मी पाडस गोड आणि गोंडस आहे बाबा. माझा वध कर, माझं कातड मऊ आहे, माझा वध कर. असं म्हणून एक एक येत आहेत. पार त्याच्या डोळ्यामधून ते वचन ऐकले आणि व्याध सद्गतीत झाला. अश्रुधारा डोळ्यावरून वाहू लागला. म्हणे, धन्य धन्य जिने माझे झाले गुरु, तुमचे मुखे निरूपण ऐकले. बहुता जन्मीचे पाप जळाले, पावन केले शरीर. माझं शरीर आपण पावन केलं, माझे जन्म जन्मांतरीचे पाप गळाले. आता माझी एकच इच्छा आहे, कधी एकदा महादेवाचं मला दर्शन होतं की. आणि म्हणले, कधी मी शिवपद पावेन. म्हणले, अकस्मात स्वर्गामधून विमान आलं आणि अकस्मात शिवगण बैसले. शिवगण त्या विमानामध्ये होते आणि स्वर्गामधून दिव्य वाद्याचा गजर सुरू आहे आणि स्वर्गामधून सुरवर पुष्पवृष्टी त्या व्याधावरती करत आहे. मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे. म्हणे, जय जय शिव हर हर. तो शरीर भाव पालटला आणि त्या हरिणीच्या शरीराचं दिव्य शरीर झालं. आणि त्या हरिणी पालटून सुंदर त्यांच्या पूर्व रूपामध्ये आल्या आणि म्हणाला, हा व्याध म्हणतोय, धन्य धन्य हरिहर, धन्य धन्य. म्हणले महादेवाला, जय जय शिव हर हर. त्याचा सुद्धा शरीर भाव पालटला आणि ज्याप्रमाणे लोखंडाला लोहाचा स्पर्श होतो आणि त्याचं जसं सोनं होतं, परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर दिव्य विना, त्याप्रमाणे याच्या देहाचं सोनं झालं. आणि याला विमानामध्ये बसवून शिवगणांनी घेऊन गेले. मृगे सुद्धा त्यांनी दिव्य शरीर त्यांची झाली, ते विमानामध्ये बसले. व्याधाची स्तुती वारंवार करीत सुरगण सर्व. हे सगळे या सुरवर स्वर्गामधले देव या ठिकाणी व्याधाची स्तुती करत आहेत. व्याधनेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती, अद्यापि गगनी झळकती जन पाहती सुरडोळा. आज सुद्धा बाहेर येऊन जर पाहिलं तरी तारा मंडळामध्ये ते हरिणी तारे होऊन फिरत आहेत. धन्य ते शिवरात्री वृत्त श्रवणे पातक दग्ध होत, जे हे पठन करीती सावचित. धन्य पुण्यवंत नरतेची. इथपर्यंत जर आपण अध्यायाचे श्रवण केलेलं असेल, मनन केलेलं असेल, जे शिवरात्री व्रत करतात त्याची पातक दग्ध होऊन जातात. आणि जे हे पाठ करतील, श्रवण करतील किंवा मनन ध्यान करतील, केवळ याच्या श्रवणानेच पाप या ठिकाणी दग्ध होऊन जातील. धन्य पुण्यवंत नरतेचे. आणि श्रोतेहो, असं गोड असणारं शिवलीलामृत आपण ऐकत राहा. सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत. निंद्य कासुर कुतर्के बहुत, त्यास प्राप्त कैचे. कैलासनाथ ब्रह्मानंद, दयाचे पद कल्लार सुगंध. तेथे श्रीधरा भंग शर्वधनुजे घालित शिवनामे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन खंड द्वितीय अध्याय. घोडा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. पुंडली कवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. कपिवरी रुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. जो मनाभावाने या कथेचं श्रवण करील त्याची पाप दग्ध होऊन जातील. ग्रंथकर्त्यांनी महिमा वर्णन केलेला आहे. असंच गोड अध्याय आपण श्रवण करत राहा.
ग्रंथकर्त्यांनी गोड असं निरूपण केलेलं आहे. रामकृष्ण हरी. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. भरभरून कमेंट द्या. आजचा अध्याय कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी. आदेश.